की भूमिपूजन म्हणजे फक्त गुरुजींना बोलवून एक कुदळ मारली, हार घातला, पेढे वाटले, झालं असं नाही. वास्तुशांत का करावी? आपल्याला दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या पण काही अदृश्य शक्तींचा वास त्या भूमीवर असतो. तर अशी सगळ्या दोषांनीच आपल्या घर बांधण्याच्या प्रक्रियेची सुरुवात होते. वास्तुशांत ही जरी पूजा असली तरी ह्या सगळ्यांना प्लीज करायला ती एक बली प्रोसेस आहे, ज्याच्यामध्ये बळी हा असं म्हणलं जातं की दक्षिण दिशा ही त्याच्यातून धन खूप येतं, तर हे मिथ आहे का हे ऍक्च्युली खरं आहे? लोकांना एकच डायटी माहीत असते दक्षिणेतली, ती म्हणजे यम. अच्छा. पूर्व आग्नेयला बोरिंग येतं, त्यावेळेला तिथे 100% मेल चाइल्डची डेथ होते. आग्नेय दक्षिण नैऋत्य पश्चिम जर विधिशुला असेल तर 100% तिथल्या पुरुषाचा मृत्यू होणार. विधिशुला म्हणजे काय? माझे क्लायंट नाराज झाले ओके. की या बाईने व्हिजिटिंग चार्जेस घेतले, नकाशा बघायचे पैसे घेतले, प्रॉपर्टी तर रिजेक्ट केली. पण मला एका दिवसानंतरच त्यांनी फोन केला माझ्या क्लायंटनी आणि त्यांनी सांगितलं की मॅडम तुम्हाला काही माहिती होतं का? तर मी बोलले की नाही, माहिती कशाबद्दल होतं? तर म्हणाले की एक घटना झाली आहे त्या फ्लॅटमध्ये. तर म्हटलं काय घटना झाली आहे? तर बोलले आम्हाला वॉचमॅननी सांगितलं की तिथे जे पोरं राहत होते त्यांच्या मैत्रिणींनी तिथून उडी मारून सुसाईड केलं होतं. तर त्या म्हणाल्या की अभी आपसे क्या छुपाना, लेकिन मुझे बेबी नाही आहे. मी घराचं परीक्षण केल्यावर ते दिसलं होतं घरात. मी कुंडली मागून घेतली. म्हटलं तोडफोड करावी लागेल. मी खोटं वास्तुशास्त्र करत नाही. मला 4 महिन्यांनी त्या मॅडमचा कॉल आला की मी प्रेग्नंट आहे. अरे वा.